आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। वेळ आल्यास मराठ्यांसाठी मी बलिदान देण्यासही तयार, पण मराठ्यांवर कधीच अन्याय होऊ देणार नाही, जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका। घरी बसवलं तरी ओबीसींच्या मुद्द्यासाठी लढत राहणार, भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम, तर चुकीचं प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे दोषी, कुणबी प्रमाणपत्र नोंदींवर भुजबळांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी नेत्यांची टोळी बैठकीला गेली, ओबीसी नेते बैठकीसाठी जातात आणि मराठे नेते घरात झोपतात, जरांगेंचा मराठा नेत्यांवर संताप। आम्ही कुठे म्हणतोय मराठ्यांवर अन्याय करा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, हीच आमची मागणी, भुजबळांचं वक्तव्य। सर्व काही भुजबळ करतायत, भुजबळांना मराठा ओबीसी समाजात भांडण लावायचे आहे, जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप। कुणाच्या ताटातलं कुणाला काढून देऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका, संजय राऊतांकडून भूमिका जाहीर, तर मराठा ओबीसी एकमेकांविरोधात उभं राहणं ही चांगली बाब नाही, राऊतांचं वक्तव्य। आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न, अधिवेशन काळात बैठक होऊन तोडगा काढू, आरक्षणाच्या मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, दोन समाजात तणाव होऊ नये यासाठी सरकारचा प्रयत्न, मुनगंटीवारांचं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळ आज ओबीसी उपोषण करते, मंगेश ससाणेंच्या आंदोलनाला भेट देणार, पुण्यात भुजबळ ससाणेंच्या उपोषणस्थळी भेट देणार। भुजबळ आणि मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार, दुपारी जालन्यात हाके आणि वाघमारेंच्या उपोषणस्थळी भेट देणार। बीडच्या खेळतमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक, मुंडन करत सरकारचा निषेध, बीडमधील ओबीसी आंदोलनाचा आज तिसरा दिवस। बारामतीच्या डोरलेवाडी परिसरात ओबीसींचा रास्ता रोको, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंसह मंगेश ससाणेंच्या समर्थनार्थ ओबीसी संघटना रस्त्यावर। मराठवाड्यात 9 महिन्यात तब्बल 1,40,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, 45,000 कुणबी नोंदींद्वारे 1,40,000 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीद्वारे आकडेवारी समोर। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची आज बैठक, मुख्यमंत्री महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, किशोर दराडेंसाठी शिंदे नाशिक शिर्डी जळगावात बैठक घेणार। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत तिढा, अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसारही मैदानात, भावसारांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी शिंदे अजितदादांशी चर्चा करणार। नाशिक शिक्षक मतदारसंघात अनेक बोगस मतदार, सर्व बोगस मतदान किशोर दराडेंच्या संस्थेचे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा किशोर दराडेंवर आरोप। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत विधान परिषदेवर चर्चा, विधानसभा निवडणुकीत फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी, तर 10 महत्त्वाची नावं राज्यातून दिल्लीला पाठवली जाणार, सूत्रांची माहिती। भाजप कोर कमिटीची सागर बंगल्यावर रात्री 5 तास बैठक, विधानसभा निवडणुकीसाठी प्राथमिक ब्ल्यूप्रिंट तयार, अंतिम आराखडा लवकरच निश्चित होणार। लोकसभा निवडणुकीत कमी पडलो तिथे संघटना वाढवणार, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केलं पाहिजे यावर चर्चा केली, बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत सर्वजण समान हिस्सेदार, विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत अजून चर्चा नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। भरती परीक्षेतील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशातील पेपरफुटी विरोधातील लोक परीक्षा कायदा लागू, मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी। देशात पेपरफुटी विरोधातील लोक परीक्षा कायदा लागू, पेपर लीक करणाऱ्या 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटींचा दंड होणार। डमी उमेदवार परीक्षेला बसवल्यास 3 ते 5 वर्षाच्या तुरुंगवासासह 10 लाखांचा दंड, मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी। आदित्य ठाकरे आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार, परीक्षा घोटाळ्यासंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती। नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होणार, ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची येत्या रविवारी फेरपरीक्षा, परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश। पीएसआय परीक्षेचा निकाल 8 महिन्यांपासून रखडला, एमपीएससी मार्फत 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती, निकाल रखडल्यानं विद्यार्थी हताश। यापुढे सातारा जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार, साताऱ्यातील मेळाव्यात उदयनराजेंचं वक्तव्य। अहमदनगरचे खासदार निलेश लंके आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार, निवडून आल्यानंतर लंके मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेणार।
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या मतमोजणी निकालावर स्थगिती द्या. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांची हायकोर्टात याचिका. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांसाठी मोर्चे बांधणी सुरू. उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाकडून सुदर्शन तोडणकर निवडणुकीसाठी इच्छुक. नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडेंना शासकीय कार्यालयाचा ताबा दिला जात नसल्याचा काँग्रेसचा आरोप. वानखडे यशोमती ठाकूर कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस बंदोबस्त तैनात. अहमदनगरच्या श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याकडून 21,30,50,000 रुपयांचा वसुलीसाठी आदेश. शेतकऱ्यांच्या गाळप पैसे थकवल्यानं कारवाई होणार. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी काँग्रेस आणि सामाजिक संघटनेचं आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती नको, महामार्ग रद्द करण्याची मागणी. देवाच्या नावाखाली आमच्या घरावर कुणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही. शक्तीपीठ महामार्गावरून धैर्यशील मानेंचा सरकारला घरचा आहेर. रावसाहेब दानवे आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यात बंद दाराआड चर्चा. प्रतापराव चिखलीकरांच्या निवासस्थानी दोघांमध्ये 1 तास बैठक झाल्याची माहिती. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल. नाशकात पालखी दाखल होताच भाविकांकडून भव्य स्वागत. 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमधून पालखीचं प्रस्थान. राजूर घाटातून मुक्ताई पालखीचं बुलढाण्यात आगमन. निसर्ग आणि भक्तीचा एकाच ठिकाणी संगम. जिल्ह्यात 5 दिवस असणार पालखीचा मुक्काम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांचं आंदोलन. रिक्षा आणि टॅक्सीसाठी दर दिवशी 50 रुपयांचा विलंब पासिंग कराच्या निषेधार्थ रिक्षा चालक आक्रमक. इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान अवघ्या 7 दिवसांवर. केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित. कोकणात मुसळधार पावसाची हजेरी. रत्नागिरीमधील धोपेश्वर धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण. तर मुसळधार पावसानंतर धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळालं. रायगड जिल्ह्यात सर्वदूर सकाळपासून मुसळधार पाऊस. महाडमध्ये एनडीआरएफची पथकं तैनात. रायगड जिल्ह्यात अनेक गावांना दरडींचा धोका. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात. सामान्यांचे हाल. ठाण्यातील सखल भागात पाणी साचायला सुरू. वाहतूकही मंदावली. कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारच्या तोरणमाळकडे जाणाऱ्या घाटात दरड कोसळली. अनेकदा दरड कोसळून बांधकाम विभागाकडून कोणत्याही उपाययोजना नाहीत.